थँक्यू सर. मॅडम तुमचं नाव का सांगता तुमच्याबद्दलची माहिती द्या. सर मी कागल जिल्हा कोल्हापूर येथील रहिवासी आहे आणि मी 2020 साली फर्ग्युसन कॉलेज पुणे येथून BSc फिजिक्स या विषयामध्ये ग्रॅज्युएशन केलेलं आहे आणि मी सध्या राज्यकर निरीक्षक म्हणून माझगाव मुंबई येथे गेले 6 महिने कार्यरत आहे. मॅडम तुम्ही राज्यकर निरीक्षक म्हणून कार्यरत आहात ऑलरेडी आत्ता आहे. तुम्ही ऑलरेडी गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये आहातच ना? हो. मग मला वाटत की ती पोझिशन मिळवणं पण बऱ्याच जणांचं स्वप्न असतं, ज्या पोझिशनवर तुम्ही आहात. हो सर, राज्यकर निरीक्षक हे पद म्हणजे बऱ्याच जणांचं एक ड्रीम असतं की ही पोस्ट मिळवणं. म्हणजे माझं सुद्धा ड्रीम होतं आहे, पण कसं आहे की एक ह्युमन टेंडन्सी आहे की आपण जे आहे त्याच्यापेक्षा बेटर अचीव करणं आणि इंडियन कॉन्स्टिट्यूशन देखील सांगतं की फंडामेंटल ड्युटीजमध्ये टू स्ट्राईव्ह फॉर एक्सलन्स इन अवर इंडिव्हिज्युअल लाईफ. त्यामुळे टू स्ट्राईव्ह फॉर एक्सलन्समध्ये तुम्हाला उद्या आम्ही MPSC तर्फे सिलेक्शन दिलं आणि तुम्ही परत त्याच्याहीपेक्षा पुढे जायचं म्हटलं तर या पदाचा काय उपयोग राहील? नाही सर, म्हणजे असं आहे की उपयोग नाही असं म्हणता येणार नाही. म्हणजे माझं आता जे मला काही एक्सपिरियन्स येत आहेत प्रशासनामध्ये ते मी पुढच्या म्हणजे माझा जरी विभाग जरी बदलला तरी ते मला उपयोगीच येतील किंवा म्हणजे माझ्यावर जे रिसोर्सेस खर्च केलेत तर ते असे म्हणजे कुठेही ते वाया नाही जाणार. प्रशासनाला त्याचा उपयोगच होईल असं मला वाटतं. तुमचे मार्क आणि पाहिजे तुम्हाला एवढे चांगले मार्क आहेत मॅडम 12वी किंवा ग्रॅज्युएशनमध्ये सुद्धा. हो. तुम्हाला येणार की BSc MSc करून हे ॲस्ट्रोफिजिक्समध्ये काहीतरी करावं, काहीतरी संशोधन करावं किंवा सायंटिस्ट म्हणून तुम्हाला अजून वेगळ्या पद्धतीने भारताची सेवा करता असती, तो एक मोठा मार्ग होता, चांगला मार्ग होता तुमच्यासाठी? हो सर, नक्कीच मास्टर्स करायचं माझ्या मनात देखील होतं, पण सर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसमध्ये यायचं म्हणजे हे त्याच्या आधी ठरवलं होतं साधारण 10वीमध्ये वगैरे असताना. आणि मला असं वाटलं की म्हणजे जर आपलं गोल फिक्स आहे तर आपण त्याच्याकडे जास्तीत जास्त जे मिनिमम क्वालिफिकेशन आहे ते जर अचीव केले तर आपण तिकडेच म्हणजे मला असं वाटलं की मास्टर्समध्ये एखादी सीट मी नाही वाया घालवली पाहिजे. जेवढं मला BScमध्ये मी करू शकले तितकं ठीक आहे असं मला वाटतं. गोल काय आहे तुमचा आणि काय गोल मानू तुमचा? सर मला प्रशासकीय नोकरीमध्ये येऊन जे काही म्हणजे समाजाच्या बेटरमेंटसाठी काही करता येईल असं सर. मी आता सध्या तर STA म्हणून आहे. मला राज्य ACST सहाय्यक राज्यकर आयुक्त माझे म्हणजे पोस्ट रेफरन्स आहे ते तिथे मी स्वतःला पाहते. तुम्ही कागल म्हणतात बरोबर आहे? हो. कोल्हापूर जिल्ह्यात किती MIDC आहेत? 3 आहेत. कुठल्या कुठल्या? कागलला आहे, पुन्हा शिरोली आणि गोकुळ शिरगाव म्हणून एक आहे. आणि जिल्ह्यात धार्मिक स्थळांबद्दल माहिती देऊ शकाल? हो सर, जिल्ह्यामध्ये अनेक धार्मिक स्थळं आहेत. त्यापैकी श्री महालक्ष्मीचं मंदिर पहिलं, त्यानंतर ज्योतिबा आणि नृसिंहवाडी देखील आहे. खिद्रापूर असे बरेच आहेत. खिद्रापूर मंदिराला का लोक व्हिजिट करतात, भेट देतात, काय कारण? सर ते एक अतिशय प्राचीन मंदिर आहे आणि त्याची रचना जी आहे ती विशेष आहे आणि त्याच्याशी रिलेटेड एक म्हणजे पौराणिक कथा आहे की शंकर महाराज जेव्हा तिथे होते तेव्हा त्यांना म्हणजे राग आला होता म्हणून ते त्या ठिकाणी आले होते आणि तेव्हा श्री विष्णूंनी त्यांचा जो राग होता तो शांत करण्याचा प्रयत्न केला म्हणून त्याला म्हणजे कोपेश्वर मंदिर आहे तिथे खिद्रापूरला आणि ते त्याचे स्ट्रक्चरल सिग्निफिकन्स जास्त आहे. तुमच्या दृष्टीने पर्यटन स्थळांचा विकास झाला का कोल्हापूर जिल्ह्यात? हो सर, झालं म्हणजे अजूनही बाकी आहे पण होतो आहे. कुठल्या कुठल्या स्थळांचा विकास झाला? सर पहिला तर जे मोस्ट फेमस आहे श्री महालक्ष्मीचं मंदिर. पर्यटन स्थळ तीर्थस्थळ पर्यटन स्थळ सर रामतीर्थ धबधबा आहे, रामलिंग धबधबा आहे, त्यानंतर नृसिंहवाडी, पुन्हा विशाळगड सारखे किल्ले, पन्हाळा सारखे किल्ले आहेत ज्याच्यामध्ये डेव्हलपमेंट होत आहे. म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत यांची माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न होत आहे आणि त्याचप्रमाणे म्हणजे तिथे जे सोयीसुविधा आवश्यक आहेत पर्यटकांसाठी त्या देखील डेव्हलप होत आहेत. पण अजून बरंच काम होणं बाकी आहे सर. म्हणजे रस्ते वगैरे तिथे पोहोचण्यासाठी किंवा तिथं लॉजिंगची व्यवस्था वगैरे अशा गोष्टी अजून बाकी आहेत. तुम्ही कोल्हापूरच्या शेतकऱ्याला काय म्हणता, म्हणजे सधन शेतकरी म्हणतात, काय वाटतं तुम्हाला कोल्हापूरच्या शेतकऱ्यांची परिस्थिती कशी आहे? सर ॲज कम्पेअर्ड टू रेस्ट ऑफ द महाराष्ट्र मला असं वाटतं की कोल्हापूरमधील शेतकरी सधन आहेत. काय कारण आहे असं?
सर पहिली म्हणजे पाण्याची मुबलकता आहे. संपूर्ण कोल्हापूर जिल्हा हा कृष्णा नदीच्या खोऱ्यात येतो आणि पर्जन्यमान सुद्धा आहे. मृदा सुपीक आहे आणि त्यामुळे आणि ऊस हे प्रमुख उत्पादन घेतलं जातं आणि जे खूप चांगलं नगदी पीक आहे आणि त्याच्यातून परतावा देखील मिळतो. त्यामुळे मला असं वाटतं की आहे सधन. कुठल्या साखर कारखान्याची नावं सांगू शकाल? हो सर, माझे वडीलच आहेत. श्री शाहू सहकारी साखर कारखाना कागल. कागलला 4 कारखाने आहेत. दूधगंगा वेदगंगा साखर कारखाना बिद्री, त्यानंतर संताजी घोरपडे कारखाना आणि हमीदवाडाला एक आहे कारखाना. कोल्हापूर जिल्हा हा माझ्यामध्ये कर्नाटक या राज्याशी हो सर, बाउंड्रीला. हो हो. महाराष्ट्र कर्नाटक सीमावाल्याबद्दल काय म्हणतो सर? जो स्टेट रिऑर्गनायझेशन कमिशननी 1956 साली बेळगाव आणि जे काही आजूबाजूचे 10 तालुके होते त्यांचा म्हैसूर प्रांतामध्ये समावेश केला, जे मुंबई प्रांतात होते. पण त्यानंतर 1966 साली सेनापती बापट यांनी आमरण उपोषण चालू केलं या विरोधात, कारण तो मराठी स्पीकिंग एरिया होता आणि तो महाराष्ट्रातच राहायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं. आणि मग त्यामुळे याची दखल घेत 1966 सालीच केंद्र सरकारने मेहरचंद आयोग नावाचा आयोग निश्चित केला आणि ज्यांनी 264 खेडी महाराष्ट्राला दिली आणि 257 आय थिंक, आय एम नॉट, म्हणजे मला नाही परफेक्ट आठवते, पण ती आणि निपाणी, कारवार, बेळगाव असे जे मराठी स्पीकिंग एरिया आहेत ते कर्नाटकला दिले आणि त्याच्यामुळे महाराष्ट्र कर्नाटक हा वाद चालू आहे. फिस्कल पॉलिसीबद्दल मला काही सांगाल? सर, फिस्कल पॉलिसी म्हणजे देशाची इकॉनॉमी चालवण्यासाठी जे गव्हर्नमेंट मेजर्स घेतात त्याला आपण फिस्कल पॉलिसी म्हणतो आणि जे RBI मेजर्स घेतात त्याला मॉनिटरी पॉलिसी म्हणतो. तर म्हणजे भारताच्या अर्थसंकल्पामध्ये फिस्कल पॉलिसीमध्ये अनेक डेव्हलपमेंट्स होत आहेत. आज रिझर्व्ह बँकेच्या रेपो रेटबद्दल काही बातमी पेपरामध्ये वाचली तुम्ही? नाही सर. काय असतो रेपो दर म्हणजे काय? सर, RBI कमर्शियल बँकांना ज्या रेटनी लोन देते किंवा पैसे लोन देते त्याला आपण म्हणू शकतो रेपो रेट. आणि मग CRRचा अर्थ काय? कॅश रिझर्व्ह रेशो. सर, मला परफेक्टली नाही आठवते सध्या. तुमच्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातून कुठला महत्त्वाचा नाश्ता खायला जातो? सर, NH48 जो आधी NH4 होता, आता त्याचं NH48 नाव आहे. सर, एक युनिफॉर्मिटी यावी म्हणजे जे व्हर्टिकल आहेत त्यांना सम नंबरिंग दिलं आहे, जे हॉरिझॉन्टल आहे त्यांना इवन नंबरिंग दिलेलं आहे, सॉरी ऑड नंबरिंग दिलेलं आहे. कुठून कुठे जातो? दिल्ली, चेन्नई, आणि तो एक म्हणजे गोल्डन क्वाड्रिलॅटरल प्रोजेक्टचा भाग आहे. ग्रीन कॉरिडॉर बद्दल तुम्ही काय ऐकलं? सर, ग्रीन कॉरिडॉर म्हणजे असं की ज्याच्यामध्ये आपण झाडं वगैरे लावून तिथे प्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न करू शकतो एका पर्टिक्युलर एरियामध्ये. ग्रीन कॉरिडॉर हायवे याबद्दल काय ऐकलं? ग्रीन कॉरिडॉर हायवे ते सर सध्या ते आरवलीला होते ते. ई हायवे म्हणजे काय? ई हायवे नाही सर, नाही ऐकलेलं. फॉसिल फ्युएल बद्दल काय सांगू शकतो? सर, फॉसिल फ्युएल्समध्ये पेट्रोल, नॅचरल गॅस यासारखे जे क्रूड ऑइल मेनली त्यांचा स्पेशली समावेश होतो आणि म्हणजे हे पृथ्वीच्या भूगर्भामध्ये सापडतात आणि जे म्हणजे इंडियामध्ये ज्याचा जास्त साठा नाही, आपण मेनली ते इम्पोर्ट करतो. पण सध्या म्हणजे इंडिया प्रयत्न करत आहे की आपण देखील जास्तीत जास्त फॉसिल फ्युएल म्हणजे आणि रिड्यूस करण्याचा आपण प्रयत्न करत आहोत फॉसिल फ्युएल्सचा यूज. डिझेलच्या गाड्या बंद केल्या पाहिजेत का? सर, म्हणजे पेट्रोल असेल डिझेल असेल दोन्हीही आपण यांच्याकडून शिफ्ट होऊन आपण इलेक्ट्रिक व्हेकल्सकडे गेलं पाहिजे. पण सध्याच्या जे ॲटमॉस्फिअरमध्ये ते इतक्या लवकर होणं पॉसिबल नाही, पण आपण हळूहळू शिफ्ट करू शकतो. GST आणि सर्व्हिस टॅक्स ही कन्सेप्ट होती, तुम्हाला माहिती असेल? सर्व्हिस टॅक्स, हां माहिती तुम्हाला? ठीक आहे. मग GST आलं, हे GST कंपोजिशन जे आलं यांनी काय फरक पडला आपल्या टॅक्स रेजिममध्ये? GSTमुळे का?
सर जी एस टीच्या आधी जे सर्व्हिस टॅक्स व्हॅट वगैरे जे होते ना त्याच्यामध्ये सर्व्हिसेस इन्क्लूड नव्हत्या, म्हणजे व्हॅटमध्ये सर्व्हिसेस इन्क्लूड नव्हत्या तर आणि जी एस टीमध्ये सर्व्हिसेस आहेत. तर जी एस टी एक म्हणजे ब्रॉड टॅक्स बेस होण्यामध्ये मदत झाली जी एस टीमुळे. आणि जी एस टी हा सप्लायवरती लावला जातो. आधीचे जे टॅक्सेस होते ते सेल्सवरती किंवा व्हॅल्यू ॲडिशनवरती लावले जायचे, ज्याच्यामुळे आणि एक सिंगल पॉईंट आपण म्हणू शकतो जे टॅक्स ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अथॉरिटीजला पण कलेक्ट करणं वगैरे सोपं जातं. आणि जी एस टीचा एक म्हणजे युनिफॉर्म रेट आहे, जे आधी राज्यांचे वेगवेगळे व्हॅटचे रेट होते, त्याच्यामुळे एक टॅक्स ॲडमिनिस्ट्रेशन किंवा एक टॅक्स कन्व्हिनियन्स आपण म्हणू शकतो टॅक्स पेसच्या दृष्टीने देखील आणि ॲडमिनिस्ट्रेटिंग अथॉरिटीजना देखील. मला CGST, SGST आणि IGST हे काय सांगा? हो सर, टॅक्सचे हे 3 आपण टाईप म्हणू शकतो की सेंट्रल जी एस टी जे आहे ते कलेक्ट करतं आणि जे स्वतःजवळ घेतं देखील ते सेंटर करतं. पण SGSTचं पण तसंच स्टेट कलेक्ट करतं आणि स्वतःच त्याचं बेनिफिट येतं. IGST जो असतो तो इंटरस्टेट सप्लायवरती लावला जातो. इंटरस्टेट सप्लाय इम्पोर्ट आणि जे सेजमधून सप्लाय होतात त्याच्यावरती लावला जातो, कारण सेजला आपण फॉरेन टेरिटरी कन्सिडर करतो. IGST हा सेंटर कलेक्ट करतो पण बेनिफिट मात्र सेंटर आणि स्टेटला होतो. आणि सेस सारखं सर सेस इज टॅक्स ऑन टॅक्स, मला एक्झॅक्टली नाही आठवते. सरचार्ज आणि सेसमध्ये काय फरक आहे? मॅडम तेच सेस टॅक्स ऑन टॅक्स आहे, सरचार्ज एक्झॅक्ट नाही आठवत. ओके ठीक आहे. आता जर तुमचं ACST म्हणून सिलेक्शन झालं तर तुम्ही UPSCची तयारी कराल की नाही करणार? हो सर मॅम, मी म्हणजे तसं म्हटल्याप्रमाणे अपग्रेड होण्याचे चान्सेस आहेत. यामुळे काय होणार की आता जी सीट तुम्ही घेणार ती तुम्ही सोडणार आणि मग पुन्हा नवीन तयारी करणार, राईट? त्यामुळे एक डिझर्विंग कॅन्डिडेट बाहेर राहणार. मग आम्ही तुम्हाला सिलेक्शन का द्यायचं? मॅम मी आधी सांगितलं त्याचप्रमाणे की म्हणजे प्रत्येक व्यक्तीला हा अधिकार आहे की आपण आहे त्याच्यापेक्षा एक बेटर पोझिशन अचीव करायचा प्रयत्न केला पाहिजे एक ॲज अ ह्युमन टेंडन्सी म्हणून. ओके. प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस माहिती आहे? हो मॅडम, म्हणजे असं आहे की कोणतीही क्षेत्र असू दे की त्याच्यामध्ये न्याय देताना समोर जी व्यक्ती पीडित आहे त्या व्यक्तीकडून आपण त्याची बाजू ऐकून घेतली पाहिजे आणि एक ह्युमॅनिटेरियन पर्पजने त्याच्याकडे बघून योग्य ते न्यायदान केलं पाहिजे. ड्यू प्रोसेस ऑफ लॉ आणि प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस यांचा संबंध दिसतो आपल्याला की नाही दिसत? मॅडम हे वाचावं लागेल मला याच्यात. ठीक आहे. इतिहासातल्या कोणत्याही 5 स्ट्रॉंग महिलांची नावं सांगते ज्यांनी तुम्हाला इन्फ्लुएन्स केलं असेल? ओके. इंदिरा गांधी. ओके. सरोजिनी नायडू. ओके. कस्तुरबा गांधी. ठीक आहे. रमाबाई रानडे. ओके. आणि सावित्रीबाई फुले. सावित्रीबाई फुले यांच्या 3 सहकारी सांगता येतील? लेडीज का? कोणी सांग? सरोजिनी नायडू मॅडमने तुम्हाला कसं इन्फ्लुएन्स केलं? मॅडम त्या म्हणजे तो असा काळ होता की जेव्हा स्वातंत्र्य लढ्यासाठी खूप प्रयत्न चालू होते, पण महिलांचं जे नेतृत्व होतं स्वातंत्र्य लढ्यात ते खूप कमी होतं. म्हणजे धारासना सत्याग्रह वगैरे आहे त्याच्यामध्ये त्यांनी खूप लिडिंग रोल प्ले केला आणि त्याच्यामुळे इतर महिलांना देखील समाविष्ट होण्यात मदत झाली. तर ठीक आहे. धरसाना सत्याग्रहामध्ये किंवा धरसाना सत्याग्रह कोणत्या सत्याग्रहाचा भाग आहे? सिव्हिल डिसओबिडियन्स मुवमेंट. सविनय कायदेभंगाची चळवळ. सविनय कायदेभंगाच्या चळवळीमध्ये नेतृत्वाचे क्रम काय होते? नेतृत्वाचे क्रम म्हणजे गांधीजी पहिल्या नंबरवर. गांधीजी जेलमध्ये गेले तर कोण नेतृत्व करणार? नाही मॅडम मला नाही आयडिया. सरोजिनी नायडूंकडे नेतृत्व कसं आलं हा माझा ऍक्च्युली प्रश्न होता. त्या 3 नंबरवर होत्या. ओके. ठीक आहे. मराठा आरक्षणाबद्दल माहिती आहे? मराठा आरक्षण किती वेळा दिलं गेलेलं आहे? मॅडम 2018 साली पहिल्यांदा दिलं होतं आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हायकोर्टमध्ये केस झाली. हायकोर्टाने व्हॅलिड ठरवलं होतं पण पुन्हा सुप्रीम कोर्टने नाकारलं आणि मग त्याच्यानंतर आता सर्वोच्च न्यायालयाने जे नाकारलेलं आरक्षण आहे ते परत मिळवण्यासाठी आंदोलनं सुरू आहेत. हो. आणि मग या आंदोलनांना तुमचं काय म्हणणं आहे? द्यायला पाहिजे आरक्षण की नाही द्यायला पाहिजे?
मॅडम, आरक्षण एक अशी संकल्पना आहे की म्हणजे ज्याच्यामध्ये जे आपण जेवढं देत जाऊ तेवढं ते वाढत जाईल. म्हणजे आज एक समाज मागतो, उद्या दुसरा समाज मागेल, पण म्हणजे याच्यावर कुठेतरी असं एक म्हणजे मुळापासून एम्पॉवरमेंट होणं गरजेचं आहे. म्हणजे आज मराठा समाज जर मागत आहे तर कुठेतरी ज्या म्हणजे आता विद्यार्थ्यांना चान्सेस मिळत नाही असं म्हणणं आहे, तर ज्या सारथीसारखे इन्स्टिट्यूशन्स आहेत त्यांना आपण एम्पॉवर करू शकतो आणि म्हणजे मराठा विद्यार्थ्यांचं प्रमाण म्हणजे कोणत्याही समाजाचं प्रमाण जे असेल ते विविध शिक्षण संस्था याच्यामध्ये वाढवू शकतो. ठीक आहे, ठीक आहे. सावित्रीबाई फुलेंचे जे आत्मवृत्त आहे त्याचं नाव सांगते? आमच्या आठवणी का असं काहीतरी. जुन्या आठवणी, आमच्या जुन्या आठवणी. ताराबाई शिंदेनी कोणता ग्रंथ लिहिला? स्त्री पुरुष तुलना. ओके. आणि बाबा पद्मनजी? यमुना पर्यटन. रमाबाई रानडेंचं लग्न आधीचं नाव काय होतं? यमुना कुर्लेकर. ठीक. ओके, थँक्यू. पण तुम्ही तुमच्या हॉबीजबद्दल काही बोला? सर, हॉबीज मेडिटेशन आहे. मेडिटेशन. ओके. मेडिटेशन, योगा, योगा, ध्यान, मेडिटेशन काय एक्झॅक्टली फरक आहे? प्राणायाम, ध्यान, ध्यान म्हणजे आपण मेडिटेशन म्हणू, प्राणायाम म्हणू, आणि योगा काय फरक आहे याच्यात? सर, योगामध्ये मेनली म्हणजे बॉडीली पोस्चर्सशी रिलेटेड आहे की आपण शरीराचे जे वेगवेगळे अवयव आहेत ते आपण वेगवेगळे त्यांचे आसन करतो जेणेकरून आपली बॉडी व्यवस्थित राहावी. आणि म्हणजे फिजिकल हेल्थसोबत आता मेंटल हेल्थवर अवेअरनेस देखील गरजेचं आहे. तर प्राणायाम किंवा ध्यान जे आहे ते आपल्या मानसिक आरोग्याशी रिलेटेड आहे, ज्याच्यामध्ये आपण आपले थॉट्स ऑब्झर्व करतो आणि ते कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतो. कुंडलिनी शक्ती नाव ऐकलं तुम्ही? हो सर. आपल्या शरीरात 7 चक्र असतात. हां. कुठली चक्र आहेत नाव सांगा? सर, मी वाचले याच्याबद्दल, मला एक्झॅक्टली नाही सांगता येत आता. मेंटल हेल्थ शब्द तुम्ही वापरला, तुम्हाला काय वाटतं तुम्ही ज्या पदावर जाणार तिथे मेंटल हेल्थ ही किती महत्त्वाची ठरेल? सर, म्हणजे मला असं वाटतं की फक्त माझ्यासाठीच नाही तर एक सामान्य नागरिकासाठी देखील मेंटल हेल्थ सध्याच्या काळात गरजेचं आहे. कारण सध्याचं युग जे आहे ते धावतं युग आहे आणि प्रत्येकालाच कामाचं ताणतणाव आहे, प्रेशर आहे. तर जर म्हणजे आता माझ्या जर पदावर बोलाल, म्हणजे सध्या मी STA म्हणून काम करताना देखील मला याचा अनुभव येतो की म्हणजे जर कामामध्ये उत्साह राहायचा असेल तर आपली मानसिक स्थिती एक स्थैर्य असणं आपल्याकडे गरजेचं आहे. तुम्ही काय कराल उपाययोजना? तुम्ही मला जेनरिक उत्तर देता सांगा. तुम्ही काय कराल जेव्हा पदावरती असाल तेव्हा? मी काय करेल? ओके सर, आता मी जर ऑफिसमध्ये माझ्या हेड असेल तर एक चांगलं हेल्दी वर्क कल्चर मेंटेन करणं माझी जबाबदारी असं मी म्हणेन. तर मी माझ्या स्टाफसाठी जे म्हणजे प्रमोट करेन की त्यांनी देखील मेडिटेशन वगैरे केलं पाहिजे. तसे मी त्यांच्यासाठी सेशन्स अरेंज करेन आणि म्हणजे जास्तीत जास्त माझ्या एरियामध्ये मी याचा प्रसार करण्याचा प्रयत्न करेन. तुम्ही स्वतः मेडिटेशन घेता? घेत नाही, मी करते म्हणजे स्वतः. बरं. ओम या शब्दामध्ये किती अक्षर आहेत? ओम एक. बरं. कुठे पाहता स्वतःला अजून 10 वर्षाने मॅडम तुम्ही? सर, मी सहाय्यक राज्यकर आयुक्त म्हणून पाहते स्वतःला. थँक्यू. शुभेच्छा. ओके.